तिकडे सांगली महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, कारण भाजपनं सर्वाधिक 39 जागा जिंकल्यात, मात्र त्यांना बहुमतासाठी एका जागेची गरज आहे आणि त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपा मित्र पक्षावर अवलंबून आहे। भाजप आणि शिवसेना एकत्र येतील असं मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय, तर एकनाथ शिंदेंच्या मनात काय तसे होईल असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर 16 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचंही अजून कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरलेलं नाहीये आणि त्यामुळे सांगलीमधला सस्पेन्स अजूनही कायम आहे। शिवसेनेचे 2 मिळाल्यामुळे आता आमचे 41 झाले। 40लाच महापौर होतो, तर एक जास्त आहे। बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखी एक बाहेर राहतो, तो म्हणजे अजितदादांचं राष्ट्रवादी। तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या 16 जणांनी निर्णय करायला लागेल। तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं लागेल। मग श्रेष्ठी आमच्या देवेंद्रजींशी बोलतील, ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे। निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षश्रेष्ठींना, पक्षाच्या नेत्यांना आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय शिंदे साहेबांना आहेत। साहेब देतील ना आदेश काय द्यायचा तो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका। साहेब जो आदेश देतील तो परिपूर्ण करू आम्ही। तरी भाजपासोबत युतीबाबत आपण माझ्या मनात असून काय करता, साहेबांच्या काय मनात आहे कोणालाच माहित नाही। जोपर्यंत माननीय शिंदे साहेब बोलत नाहीत किंवा त्याच्यावर भाष्य करत नाहीत तोपर्यंत मी कसं बोलणार काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।